श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चातुर्मास 2024 प्रारंभ आणि समाप्ती, तारीख, विधी, सण आणि सर्व काही माहिती. चला तर बघूया. चातुर्मास किंवा चतुर्मास हा 4 महिन्याचा पवित्र काळ मानला जातो, जो जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या शयनी एकादशीपासून सुरू होतो आणि प्रबोधिनी एकादशीला म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरला संपतो. चतुर्मास हा साधारणपणे भारतातील मान्सून ऋतूशी एकरूप होतो. हा कालावधी तपश्चर्य, उपास, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि सर्वांसाठी धार्मिक पाळण्याचा आहे. भाविक हा वेळ नवस पाळण्यासाठी समर्पित करतात. मग ते मौन असो, आवडत्या अन्नाचा त्याग करणे किंवा दिवसातून एकचदा जेवणे. सनातन धर्मात चतुर्मासाचे विशेष महत्त्व आहे. या 4 महिन्यात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या काळात त्यांची उपासना केल्यास उत्तम फळ मिळण्याची अपेक्षा असते. तसेच 17 जुलै ही आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी चतुर्मासही सुरू होईल आणि 12 नोव्हेंबरपर्यंत चालेल. धार्मिक श्रद्धेनुसार विवाह, गृह प्रवेश किंवा इतर संबंधित उपक्रम यासारख्या शुभ कार्यात आयोजन थांबते. या काळात केवळ पूजा विधी आणि मंत्रजप केल्यानेच परमेश्वर प्रसन्न होते. तसेच चातुर्मास या 4 महिन्यात दान धर्म करणे, पूजा करणे महत्त्व मानले जाते. गरीब आणि गरजू लोकांना अन्न किंवा कपडे दान करणे, हे आवश्यक वस्तू दान करता येतात. तसेच या काळात तुळशीची पूजा केल्याने अनेक फायदे होतात. तो लोकांना या काळात अंथरुपाऐवजी जमिनीवर झोपण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे परमेश्वर प्रसन्न होते आणि जीवनातील कोणत्याही प्रकारचे त्रास आणि अडथळे दूर होतात. तसेच या काळात, या पवित्र कालावधीत काही प्रमुख उत्सवामध्ये हे समाविष्ट आहे. तसेच गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी किंवा रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, विजयादशमी, दिवाळी, चंपाषष्ठी. महाराष्ट्रातील धार्मिक प्रथेनुसार या दिवशी चतुर्मास संपतो. बरेच हिंदू विषयात वैष्णव परंपरांचे पालन करणारे तेलकट, खारट, गोड किंवा कांदा किंवा लसूण असलेले जेवण खाणे टाळतात. वांगी सुद्धा या काळात टाळली जातात. अशी आहे चतुर्मासाची माहिती. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.